दादूस्फोट ही दुजावाडा संघ यावेळी मात्र नक्की स्टेडीला चांगलाच क्षेत्ररक्षण पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू उचलणार, फेकी करणार. 2 धावा धाव फलकावर नक्कीच जुळल्या गेल्या आहेत. या दोनच्या सैन्य धावसंख्या पुढे जाते 10च्या घरामध्ये. 10 ऑन द बोर्ड. 10 धावसंख्या धाव फलकर पाहू शकाल. चेंडू पुण्याचा फुलेलेचा बॉल मिस टाइम्स फटका फसलाय. टॉप ही लागलेली क्षेत्ररक्षक खाली होणार नाही चुकी. फलंदाज कैलास बॅक टू पविलियन. धक्का पहिला पाहू शकाल. कैलास बॅक टू पविलियन चांगल्याशी फटकेबाजी करून बाद झाला. नक्कीच कैलासाची जागा भरून काढण्यासाठी जाते. नक्कीच युवराजला पाहू शकाल इंडियन नंबर 3 वरती. पुण्याचा गोलंदाज जोईल. राम तयार. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल चांगलासा बॉल राहिला गेलाय. षटक क्रमांक पाहू शकाल. पहिलं समाप्त होईल. पहिला षटका अखेर धाव सगळा धाव फलकावर पाहू शकाल. 1 गडी बाद 10. आता मात्र नक्कीच 18 बॉल आणि 31 धावांची गरज. 3 षटकामध्ये नक्कीच 31 धावांची गरज. 18 बॉल 31 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बाला गोलंदाज ट्रॅकवर. 18 बॉल 31 धावा. जवळजवळ नक्की 10च्या सरासरी धावा जमवत्या आल्या पाहिजेत. तर नक्कीच पाहू शकाल. फलंदाज नक्की बाद होईल. बाला बॅक टू पविलियन. पहिला चेंडू ती बालाला मात्र गोलंदाज बाला, फलंदाज बाला होता. बालाने मात्र नक्कीच बालाला मात्र डगआउट मध्ये धाडलाय. धक्का पाहायला मिळतोय. दुसरा 2 गडी बाद 10 धावसंख्या धाव फलकर पाहू शकाल. अजूनही 17 बॉल 31 धावांची गरज. त्याला नेट दाखवला जातोय. नीट दाखवली जाते युसीएन लाईव्हच्या माध्यमातून. या युसीएन लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. साई ग्रुप आडगाव बेलकडीपाडा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 हा दैदित्यमान पाहू शकाल. न्यू बॅटर राजेशला पाहू शकाल. 17 बॉल 31 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ती बालाने मात्र डगआउट मध्ये धाडलाय. बाला या फलंदाजाला. अजून मात्र विचार केला तर 50-50 दोन्ही संघांकडे सामना असेल मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीयेत. 17 बॉल 31. गोलंदाज सजल पण एकदा. बाला तयार. राजेश साडे न्यू बॅटर. राईट मोर द विकेट. राजेश तयार. यानंतर नक्कीच पाहू शकाल 8 सिरीज वाईड बॉल. या वाईडच्या सनी धावसंख्या पुढे जाते 11च्या घरामध्ये. 2 गडी बाद 11 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. उगे सके बाऊस पाहू शकाल. गोलंदाज जोईल. बॅट तर मात्र फिरवली ती. गुडगा तर टेकला होता परंतु मात्र नक्कीच फटका मात्र सजवता आला नाही आहे. आलाय चेंडू हा डॉट बॉल.
हेदूचा पडा संघ प्रदीप पागी आपला एंट्री फी निश्चित करायचे मित्रांनो. याला फुललेचा बॉल साला तसा मात्र फेकून दिलाय हल्ल्यावर वार आणि मात्र नक्की थोडंसं खराब क्षेत्र पाहू शकाल. एकच धाव नक्की जुळली गेली आहे. खराब क्षेत्र पाहू शकाल. एका सिंगलच्या सेने जाते धाव फलकावर. 2 गडी बाद 12 धाव संख्या. 15 बॉल 29 धावांची गरज. 15 बॉल 29. अजूनही नक्कीच पाहू शकाल. यापुढे होणार सामना पाहू शकाल. नार्लीपाडा विपक्ष नांदगाव जमनाचा पाडा नोंद घ्यायची मित्रांनो. चालू सामन्याची दोन्ही संघांनी संघ मालकांनी आपला प्रवेश फी एंट्री फी जमा करायची आहे. फुलेचा बॉल मात्र उडवला आसमानी टोला. चेंडू निघून चाललाय जिकडे वारा तिकडेच मारा. हा हवाई सबर एवन कॉलनीचा हा दरदार सिक्सर ज्या फटक्याची मात्र नक्की अपेक्षा होती. हेतूजोडा टीम कडनं तो फटका मात्र असताना पाहायला मिळते. तुम्ही मारू शकता तर आम्ही का नाही आहे याचं मात्र जिवंत आणि ज्वलंत मात्र टिक फॉर टॅक्स जसं मात्र उत्तर दिलं जात आहे. युवराजच्या बाट मध्ये हा कडक प्रहार षटकार. या धावसंख्या धाव फलकार पुढे जाते आहे. 18च्या गडामध्ये 2 गडी बाद 18 धावसंख्या धाव फलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा नक्की फुलेलींचा बॉल. यावर मात्र नक्की चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. क्षेत्राचे नक्की धावत आहेत. शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल अडवला गेलाय आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव जुळली गेली आहे. या दोनच्या सैन्य धावसंख्या पुढे जाते 20-20. तुझा बडा विपक्ष पाहू शकाल. सामना पाहायला मिळतोय. उंबरमाळी आपला एंट्री फी प्रवेश फी निश्चित करायचे मित्रांनो. मॅच नंतर नक्की जमा करायचे ऑफिशियल त्यांच्याकडून सूचना येते ती सूचना आम्ही तुमच्यावर पोहोचवतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल चांगलासा डान्सिंग डाऊन ट्रॅक ओव्हर द बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक आणि चेंडू निघून चालाय नक्कीच पाहू शकाल. नवा यांना बीट करून चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. 1 बॉन्स ऑन द रोप. हा छत्रपतींचा छावा ठोकलाय. 4-4-4 चौकार. सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचं मित्रांनो. नार्लीपाडा संघ आपण सुद्धा आले असेल आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. कलोली संघ आलेल्या सर्व संघांनी नक्की सहर्ष स्वागत आहे. रिपोर्टिंग करायचं आहे. आता मात्र नक्की 12 बॉल 17 धावांची गरज. बॉल 17 तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज अस्त्र क्षेपणास्त्र वापरलं गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर अनिलला पाहू शकाल. 12 बॉल 17 धावांची गरज आहे. चला मित्रांनो पंच जरा स्पीडअप करायचा आहे. वेळ वाचवायचा आहे. भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. जवळजवळ पाहू शकाल 1:30 वाजून गेलेले आहे. जरा घाई केली तर बरे होईल. नक्की पाऊशाल भन्नाट वेग होता ते सर्रार. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. पहिला चेंडू अनिल यांचा चांगलासा बॉल राहिला गेलाय. गुडलँड स्पॉट वरती पाहायला मिळाला. टप्पा सटीक लेंथ पाहू शकाल. याला मात्र नक्की तिन्ही दांड्या मात्र गुल पाहायला मिळतो. यू मिस आय मात्र डेफिनेटली अष्टा उद्ध्वस्त फर्निचर गॉन. 1 more विकेट डाऊन. धक्का पाहायला मिळतो तिसरा. फलंदाज नक्की तिन्ही स्टंप मात्र उखडून काढले जमिनीवरनं. इतका वेगावर स्वार झालेला नवीन फलंदाज पाहू शकाल. रोशनला पाहू शकाल. रोशन येतोय. 3 गडी बाद 24 धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. आता मात्र टीम दादू स्पोर्ट हिंदूच्या टीमची 10 बॉल आणि 17 धावांची गरज. 10 बॉल 17 धावांची गरज. सामना मात्र नक्की अशा मोमेंटला येऊन ठेपलाय तिथे मात्र कोणी संघ विजय होऊ शकता. परंतु मात्र जमेची बाजू अनिल यांनी चांगलासा ब्रेक थ्रू मिळून दिलाय.
पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, बॅकअप मात्र मजबूत आहे. फलंदाज मात्र धावत गेला. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची, ती कॉलिंग मात्र दिसून येत नाहीये आणि फलंदाज होईल गॉन. रोशन बॅक टू पवेलियन, धक्का चौथा. डीजे थँक्यू सो मच डीजे. मात्र पाहू शाल कप्तान चला सीनातान, कॅप्टन कुल, संघ नायक, संघ मालक पाहू शाल प्रदीप पागे इन ऍक्शन मध्ये. 9 बॉल 17 धावांची गरज. काय ब्रेक थ्रू पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 गडी बाद. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र 2 फलंदाज मात्र गॉन करतोय अनिल. हा गोलंदाज जीबीएस तेजे उंबरमाले टीम कडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार अनिल. हाफ ट्रॅकरचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, बॅकअप मात्र थोडंसं खराब पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय नक्की शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. चेंडू उचलणार फेकी करणार. एक सिंगल नक्की जुळला गेलाय. एक सिंगल 25 धावसंख्या धाव फलकावर. 8 बॉल करायच्या त्या गोळा फक्त आणि फक्त 16. 8 बॉल 16 धावांची गरज. इक्वेशन पाहू शकाल आता मात्र. 4 चेंडू टाकले गेले. 2 गडी बाद करण्यात यश आलंय. 1 धाव खर्च केले अनिल याने. पुन्हा एकदा बॅटर मात्र फिरवले होते. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची लिडिंग एज, फलंदाज गॉन. प्रदीप पागी चाललाय चालू, संपलाय खेळ. फलंदाज गॉन. आता मात्र अर्धा संघ दगड मध्ये. 5 गडी बाद 25. सो मच डीजे. धन्यवाद डीजे. 7 बॉल 16 धावांची गरज. न्यू बॅटर पाहुशाल किशोर. लाजवाब ब्रेक थ्रू, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते आहे. जीबीएस तेजस उंबरमाले टीम कडनं हा तिसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज नक्की. मॅचची मात्र पूर्णपणे कहाणी में ट्विस्ट असं पाहायला मिळतं. ट्विस्ट निर्माण करतोय अनिल. 3 गडी बाद करण्यात यश आले. 1च धाव. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार पुण्यात अनिल. न्यू बॅटर किशोरला. हा बॉल मात्र इम्पॉर्टंट असेल या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. याल मात्र स्विंग अँड मिस. लाजवाब षटक. तिसरा समाप्त. तब्बल धाव सगळ्या 1च धावा खर्च केली आणि नक्कीच 3 विकेट मात्र महत्वपूर्ण घेतल्या गेल्या. फलंदाज पाहू शकाल किशोर आणि युवराजची जोडी. आता मात्र 6 बॉल 16 करायच्या त्या गोळा फक्त आणि फक्त 16. 6 बॉल 16. यापुढे होणार सामना पाहू शकाल असेल. नांदगाव जमनाचा वाडा विपक्ष मामाईलो नार्लीचा वाडा. नोंद घ्यायची. त्याचबरोबर दादू स्पोर्ट हिंदूचा वाडा विपक्ष चालू संघ उंबरमाळी संघ. या मॅच झाल्यानंतर आपला प्रवेश निश्चित करायचे आहे. धन्यवाद. सहा बॉल 16 धावांची गरज. धन्यवाद डीजे. 6 बॉल 16 धावांची गरज. सहा बॉल 16 धावांची गरज. चला लवकर घाई करायची मित्रांनो. 6 बॉल 16 धावांची गरज. चेंडू याल मात्र नक्की वाईट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज पाहू शकाल. प्रथमेशला पाहू शकाल. आता मात्र वाईट बॉल पाहू शकाल. आता मात्र 6 बॉल आणि 15 धावांची गरज. हा वाईट पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 6 बॉल 15 धावांची गरज. पहिला चेंडू नक्कीच प्रथमेश आणि वाईट चेंडू हाताळला गेलाय. 6 बॉल 15 धावांची गरज. युवराज आणि किशोरची जोडी. युवराजला मात्र मॅच मात्र नक्कीच परत आणावी लागेल. युवराजने बॉलला मात्र उडवलाय. हा चेंडू सीमा रेषा पार. हा कॅप्टन बॉल लगातार 6. युवराजच्या बॅटमध्ये आणखी घेतोय हवाईचा बरा हवाई अल्ला षटकार.
चांगलासा फटका मात्र नक्कीच ऑन साईडला लाजवाब स्ट्रोक. 5 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज सज्जड पुणे प्रथमेश. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच युसीएनच्या माध्यमातून दाखवला जात गेलाय आता रिप्ले. पुढे चलो पुन्हा एकदा बॉल उडवलाय. हा सलगचा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. युवराज नामी काफी ब्रँड ऑफ द हिजवा टीम कडनं हा सलग चालाय दुसरा षटकार. यलगार तर केला गेलाय. पाहू शकाल पुनरागमन करू शकेल का गोलंदाज. थँक्यू सो मच डीजे. 4 बॉल आणि 3 धावेची गरज. नक्की जशी मात्र युवराजला मात्र स्ट्राईक मिळाली. युवराज हिरकुडे पाहू शकाल. युवराज सिंगला पाहू शकाल. त्यानंतर युवराज दुखलेला पाहायला मिळाला परंतु मात्र हिंदुजा टीम कडनं युवराज हिरकुडेला पाहू शकाल. तिसरा बॉल उडवलाय. स्ट्राईक मिळत नव्हती म्हणून काय झालं. हा विजय षटकार युवराज हिरकुडे द ब्रँड ऑफ हिंदुजा संघाला मात्र विजय मिळून देतोय. अभिनंदन टीम प्रदीप पागी आणि टीम आणि हडला टीम नक्की दा उंबरवाळी संघ. तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला. प्रयत्न कमी पडले. तुमचं सुद्धा करतो विशेष आभार. चला यापुढे होणारा सामना पाहू शकाल. मॅच समरी मात्र दाखवली जाते युसीएनच्या माध्यमातून. एंट्री फी जमा करायचे मित्रांनो. उंबरमाळी हिंदुजा एंट्री फी आपला प्रवेश फी निश्चित करायचा आहे. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच यापुढे होणार सामना पाहू शकाल. नांदगाव जमनाचा पाडा विपक्ष पाहू शकाल. मामा इलेव नार्लीचा पाडा जमनाचा पाडा वन द टॉस आणि नांदगाव जमनाचा पाडा वन द टॉस आणि इलेक्ट डिसाइड टू नक्कीच फील्ड फर्स्ट बॅटिंग साठी इन्व्हाइट केले मामा इलेव नार्लीवाडा संघाला. दोन्ही सर शुभेच्छा. 4 षटकाचा सामना असेल मित्रांनो. जरा घाई केली तरी बरी होईल सर. चला ऑफिशियलचा पंच जायचे लवकर लवकर काही करायचे मित्रांनो. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्की जा पाहू शकाल सामना सलामीर पाहू शकाल. मामा इलेव नार्लीपाडा टीम कडनं आतेश आणि प्रदीपची जोडी पाहू शकाल नार्लीपाडा टीम कडनं. चल गोलंदाज पाहू शकाल. विवेकला पाहू शकाल.
श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक आडगाव बेलकडीपाडा पाहू शाल 2024 यालेल्या क्रीडा रसिकामध्ये पाहू शाल या पंचकृषीमध्ये करतोय सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम. नांदगाव जवनाचा वाडा पंचाने दिला ग्रीन सिग्नल. विवेक तयार. पहिलाच बॉल वरती मिस्टर फटका फसलाय. फलंदाज गॉन पहिल्या चेंडूवरती गडी बाद. प्रदीप बॅक टू पवेलियन पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट. फलंदाज गॉन.